आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. अगं ती कुठे आणि माझ्या ताई साहेब यशोधरा सरनाईक कुठे? माझ्या ताईला धडा शिकवायला निघाले होते. धडा शिकवायला मग तुमचं हेच होणार. तुझं इथे आणि तुझ्या बहिणीचं घरी. भिजलेलं मांजर. म्याव म्याव. काय ना श्रावणी, तुझी ती बहीण आराध्या तुला न्याय द्यायला बरोबर ना? आता मी बघतो ती तुला न्याय कशी देणार. इथे गप्प पडून राहायचं आयुष्यभरासाठी, कारण तुला इथे सोडवायला कोणीही येऊ शकणार नाही बर का. काय हे मांजर? म्याव म्याव. मामा, हा, मला इथे सोडवायला कोणी येणार आहे की नाही मला नाही माहित. हो, पण तुम्हाला तुमच्या पापांची शिक्षा मिळणार हे नक्की. ते म्हणतात ना, देवाच्या काठीला आवाज नसतो, ती सरळ पाठीवर पडते. तसंच होणार. पाठीवर पडली. लागली 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 मला. नको नको नको. पाप वगैरे किती मोठे मोठे शब्द वापरायला लागले. नको 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 नको. तू नको बाबा, नको नको बोलू नको बाबा. पाप वगैरे एवढे मोठे शब्द मला नको. मला श्रावू, श्रावू आम्ही आलोय, तू काळजी करू नकोस. श्रावणी. श्रावू. हा तर आराध्या आणि अक्षयचा आवाज आहे. म्हणजे हे इथपर्यंत पोहोचले. बाकी काही का होईना, पण मी नाही पकडला जाता कामा. श्रावणी. श्रावू. श्रावू कुठे आहेस तू? बघ. श्रावणी. श्रावू. श्रावू. अक्षय इकडे. अक्षय. श्रावू. श्रावू, श्रावू मी आले ना. श्रावू काळजी करू नको. श्रावू. श्रावू. श्रावू काळजी करू नको. श्रावू ये ये ये. सावकाश. श्रावू काही होणार नाही. श्रावू मी आले ना, काळजी करू नकोस. मी आले ना, काही होणार नाही. घरी जाऊया आपण. कोणी केलं हे सगळं? प्लीज मला सांग, कोणी केलं हे सगळं? मला कळलंय तूच माझी श्रावणी आहेस. हे सगळं आधी विश्वासात घेऊन का नाही सांगितलंस मला? माझ्या श्रावणीला मी श्रावणी समोरच शोधत होतो. का वागलीस असं? का सत्य लपवलंस? मला एवढ्या दुःखात बघूनही तुला वाटलं नाही की सगळं सत्य सांगावं? मला इशिता श्रावणी या भूलभुलैयात पडायचं नाहीये. मला तुझ्या तोंडून ऐकायचंय की तू माझी श्रावणी. श्राव श्राव काय होते तुला? श्राव काय होते तुला? श्रावू हे बाळा. श्राव श्रावू डोळे उघड. श्रावू काही होणार नाही. श्रावू डोळे उघड. श्रावू. अक्षय, अक्षय ती बोलण्याच्या मनस्थितीत नाही. आपण आधीला घरी नेऊया. श्रावू. ठीक आहे
तिला घरी घेऊन जाऊ. श्राव, श्राव काही होणार नाही. श्राव डोळे उघड प्लीज. श्राव, श्राव. शिट, काय झालं हे? अरे यार, यार. आराध्या श्रावणीला शोधून घरी आणेपर्यंत आम्हाला या आराध्याचा मार्गातून कसा काटा काढायचा याचा विचार करायला हवा. आराध्या. हा संजय, ताई खूप मोठा प्रॉब्लेम झाला ताई. काय? ताई, श्रावणीला आहे ना आराध्या आणि अक्षय इथे येऊन सोडून घेऊन गेले. संजय तू. आराध्या जर एकटी असते ना तर मी काहीतरी केलं असतं, पण तिच्यासोबत अक्षय होता ना. अक्षय समोर मी काही करू शकलो नाही. जर काही केलं असतं तर ते सगळं डायरेक्ट तुझ्यापर्यंत आलं असतं ताई. आय नो, आय नो, आय नो, आय अंडरस्टँड. ताई तू म्हणत असेल तर मी त्यांचा पाठलाग करू आणि त्यांच्या गाडीला काही दगाफटका करू का? काय म्हणालास? आर यू आउट ऑफ युअर माइंड? यू नो व्हॉट संजय, जेव्हा महत्वाचा निर्णय घ्यायचा असतो ना तेव्हा आधी डोकं शांत ठेवायचं असतं, म्हणजे मग करेक्ट मार्ग सुचता. आणि काय म्हणालास? गाडीला दगाफटका करायचा? तुला कळतंय का तू काय बोलतोयस ते? आमचा मुलगा आहे त्या गाडीत. हो. आमच्या अक्षयला काही होता कामा नाही. जाऊन जाऊन कुठे जाणार आहे? तिला घेऊन तो घरीच येणार. इथे आल्यानंतर तिने आमच्या विरोधात कुटुंबाशी काही बोलायचं नाही एवढंच बघायचंय आम्हाला. सो डोंट वरी, आय विल मॅनेज. या, तू ठेव फोन. ठीक आहे ताई, ठीक आहे. आराध्या, तू कितीही प्रयत्न कर, आम्ही तुला जिंकून देणार नाही. डू यू अंडरस्टँड? नाउ यू विल सी हाऊ आय मेक यू अंडरस्टँड. आजी, आता तू कुणाकडे राहायला वगैरे जायचं नाही. सकाळी जायचं, संध्याकाळी परत यायचं. आम्हाला करमत नाही का तुझ्याशिवाय? उगाच खोटं बोलू नकोस. तसं असतं ना तर फोन केला असतास मला, म्हणे करमत नाही मला. बरं, आराध्य कुठे? अरे वा आजी, आलात तुम्ही? बरे आहात ना? मी ठीक आहे. तुमची तब्येत कशी आहे? सावकाश, सावकाश. ये. श्राव, श्राव बाळा, काय झालं? अक्षय, अरे काय प्रकार आहे हा सगळा? सांगतो, सगळं सांगतो. आम्ही श्रावणीला सोडून आणलंय खरं, पण तिला कोणी पकडून ठेवलं होतं याबद्दल जरा बोलायचं. मम्मा, श्रावणी मला आपल्या गोडाऊन मध्ये सापडली. माझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मला मिळाली. तिथे तिला कोणीतरी बांधून ठेवलं होतं. कोणीतरी तिला सतत प्रेशराईज केलंय की ती घरी जायला नको म्हणून. वहिनी, कळलं तुला श्रावणी का म्हणाली होती की तिला शोधायचा प्रयत्न करू नकोस म्हणून? म्हणजे काय म्हणायचंय काय तुला अक्षय? हे सगळं आम्ही केलंय? एक्सक्यूज मी, आपल्या फॅक्टरीच्या स्टोर रूमचा ऍक्सेस अरविंद पासून आराध्यापर्यंत सगळ्यांकडे आहे. हे लक्षात आहे ना तुझ्या? कारण श्रावणी घरी यायला नको हे तुम्हालाच वाटत होतं ना मम्मा. कारण श्रावणी पासून तुम्हालाच धोका आहे, फक्त तुम्हाला. श्रावणी, प्लीज सांग तुझी ही अवस्था कोणी केली? प्लीज सांग, घाबरू नकोस. मला सांग, आराध्या वहिनी खरी आहे की मम्मा? मम्मा, तुम्हाला उत्तर द्यावंच लागेल आता. श्रेयस, काय चाललंय तुम्हा दोघांचं?
नाही आतापर्यंत आराध्या आमच्यावर आरोप करत होती, आता तुम्ही दोघं. आय कांट बिलीव्ह दिस. नाही आणि आता आम्ही किती पोटतिडकीने सत्य सांगायचा प्रयत्न केला तरी तुमच्या डोळ्यात आम्हाला संशय दिसतोय. आय नो. तुम्ही आमच्यावर विश्वास ठेवणारच नाही. ठीक आहे ना, ठीक आहे. हिच्यावर विश्वास आहे ना तुमचा सगळ्यांचाच, मग तिलाच विचारूया. नाही श्रावणी खरंच बोल ना, हे सगळं कोणी केलं? तुला कोण घेऊन गेलं? कोणी कुठे बांधून ठेवलं? का बांधून ठेवलं? कशाला बांधून ठेवलं? या सगळ्यात आमचा संबंध आहे काय ग? आहे आमचा काही संबंध? बोल. श्राऊ, जे काय घडलंय ते खरं खरं सांग बाळा. कुणालाही घाबरायची गरज नाही. प्लीज बोल. श्रावणी बोल, आम्ही आहोत तुझ्या पाठीशी. हो हो, हे सगळे आहेत ना तुझ्या पाठीशी. तेव्हा तू खरं खरं बोल फक्त. आणि हेच नाही की तुला इथे कुणी बांधून ठेवलं वगैरे. या तुझ्या बहिणीने आमच्यावर वाटेल ते आरोप केले, त्याबद्दलही बोल. खरं खरं बोल. आम्ही तुला अबॉर्शन करायला लावलं? आम्ही तुमचा जीव घेण्याचा प्रयत्न केला? हा, सांग ना खरं काय ते. जस्ट स्पीक अप अँड ट्रस्ट मी. आणि खरंच जर तुम्हाला सगळ्यांना वाटत असेल की आम्ही कारणीभूत आहोत तर तुम्ही जी शिक्षा द्याल ना ती भोगायला आम्ही तयार आहोत. तेव्हा श्रावणी, आता या सगळ्यांचा फक्त तुझ्यावर विश्वास आहे. आम्ही निर्दोष आहोत हे फक्त तूच सिद्ध करू शकतेस. तेव्हा आता प्लीज स्पीक अप. जे खरं आहे ते बोल. घाबरू नकोस आणि कुणाच्या दबावाखाली पण येऊ नकोस. देवाचं नाव घे आणि स्पष्टपणे सगळं खरं सांगून टाक. कुणाच्याही दबावाखाली यायची गरज नाहीये आपल्याला, कारण परमेश्वर सत्याच्या पाठीशी असतो. म्हणून त्याला स्मरून जे काय घडलंय ते खरं खरं सांग श्राव. बस करा रे, बस करा. त्या पुरीची अवस्था बघा. सत्य कळणं हे माणसाच्या जीवापेक्षा महत्वाचं नसतं. तुम्ही असाच जर तिला त्रास देत राहिलात ना तर जीव जाईल त्या पोरीचा. आई तू जरा 2 मिनिटं थांब. तुला नाही माहिती गेल्या काही दिवसात काय घडलंय इथे? मला सगळं माहितीये, सगळं माहितीये मला. अरविंदने सांगितलंय मला सगळं. अरविंद? सत्य समोर यायलाच हवं, पण कुणाच्या जीवावर बेतून नाही. असं कसं? सगळ्यांनी जेव्हा आम्हाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं तेव्हा आम्हाला काय त्रास झाला याचा कुणी नाही विचार केला. मग आता हिला त्रास होतोय? नो. सगळ्यांचा हिच्यावर विश्वास आहे ना, मग आता ही खरं बोलणार. आम्ही तिच्याकडनं खरं वधवून घेणार. आता तर तुला खरं बोलावंच लागेल, कारण ह्या सगळ्यांचा तुझ्यावर विश्वास आहे की नाही. तेव्हा आता तुला आम्ही असं जाऊ देणार नाही. तुझी आई, तुझे बाबा, तुझी बहीण, या सगळ्यांचा श्वास तुझ्यात अडकलाय. हा, तुझ्यात अडकलाय ना श्वास. लवकर लवकर यांच्याबरोबर तुला जायचंय की नाही? हा, मग आधी मला निर्दोष मुक्त कर. हा, तू बोललीस तर खरं कळणार आहे. बोल खरं. बोलतेस ना? हा, अगं तू खरं बोल ना. तुझं खरं ऐकण्यासाठी आमचा श्वास अडकलाय. कळतंय का तुला? आमचा श्वास अडकलाय. हे आराध्या, तुझ्या बहिणीला सांग ना खरं बोलायला. हा, मामा स्टॉप इट. तिची अवस्था बघा. ए तू थांब. पाणी. पाणी हवंय? झालं?
यशोधरा सरनाईकला धडा शिकवण्याची हौस फिटली काय ग? तू आणि तुझी बहीण तुम्हाला सोडणार नाही आम्ही. इथून पळून जायचा प्रयत्न करायचा नाही हा श्रावणी. खूप महागात पडेल. पण तुझ्या बहिणीने तुला शोधून काढलंच तर याद राखायचं, आमचं नाव तुझ्या तोंडातून बाहेर पडलं नाही पाहिजे. एक नाही, तुझे 3 मोहरे आहेत आमच्याकडे. तुझी आई, तुझे बाबा, तुझी लाडकी बहीण आराध्या, 3 मोहरे. आम्ही सोडणार नाही त्यांना. तुझ्या तोंडून जर आमचं नाव आलं तर त्या तिघांचं काय होईल याचा सतत विचार करायचा. इथे जर तू तोंड उघडलंस तर तिथे त्या तिघांचा श्वास कायमचा बंद. डू यू अंडरस्टँड? हा? डू यू अंडरस्टँड? यू अंडरस्टँड? वंडरफुल, वंडरफुल. तू कसली नाटकं करतेस आता? हा, हे चक्कर येण्याचं वगैरे नाटक करू नकोस. ए श्रावणी, खरंच सांग आणि मग काय करायचं ते कर. श्राव 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 काय होतंय? तिला रूम मध्ये घेऊन जाऊ. अरे तू बघत काय बसलाय? जा फोन कर डॉक्टरना. सावकाश. आराध्या, आपला संशय खरा ठरला ग. काय अवस्था केली माझ्या पोरीची. तिला काही होणार तर नाही ना? पण पोरी, तू म्हटल्याप्रमाणे हातीपायी सुखरूप आणलंस तिला. बाबा, तिला बांधून ठेवलं होतं. खूप टॉर्चर केलंय तिला. त्याचा त्रास होतोय तिला. श्राव, श्रावू प्लीज बोल ना आमच्याशी. डोळे उघड श्रावू, प्लीज. श्रावू, या डॉक्टर. पेशंट नक्की काय झालंय? डॉक्टर, काहीच खाल्लं नाही तिने 2 दिवसांपासून. प्लीज पटकन बघा लवकर कशी रिकवर होऊ शकते ते. तिच्या पोटात अन्नाचा कण नसल्यामुळे तिला चक्कर आली. नर्स, सलाईन लावा लगेच. श्रेयस, श्रेयस, बोलायचंय मला तुझ्याशी. थँक्यू सो मच. तू श्रावणीसाठी आज डॉक्टरांना बोलावलंस. तिची अवस्था खरंच खूप खराब आहे. आज तरी तुला बघून कळलं ना. आणि मी खोटं बोलत नव्हते यावर सुद्धा विश्वास बसला ना. श्रावचा जीव खरंच धोक्यात होता श्रेयस. तिला कोणीतरी बांधून ठेवलं होतं, तेही आपल्याच गोडाऊन मध्ये. तुला याचा अर्थ कळतोय ना? श्रेयस, प्लीज समजून घेण्याचा प्रयत्न कर. आणि माझ्या आयुष्यात काही नसलं ना तरी चालेल, पण पण मला तुझा विश्वास गमवायचा नाहीये. मला तुला गमवायचं नाहीये श्रेयस. एक मिनिट, झालं ना तुझं सगळं? तुझा गैरसमज होतोय काहीतरी. मी डॉक्टरांना बोलवलं कारण आजीनी मला सांगितलं आणि माझ्यात थोडी माणुसकी अजूनही शिल्लक आहे म्हणून.
पण या माझ्या मदतीला माझं प्रेम समजू नकोस. कारण ना आराध्या, प्रेम विश्वास हे शब्द तुझ्या तोंडी शोभत नाहीत. तुझे वागलीस ना, त्यामुळे या शब्दांना काही अर्थ उरलेला नाहीये. डॉक्टर, काही प्रॉब्लेम? 2 मिनिटं या, बोलायचं. डॉक्टर, काळजी करण्यासारखं काही सिरियस आहे? ॲक्च्युली तिला मानसिक धक्का बसला आहे आणि मारहाणही झाली आहे. त्यांची अवस्था खूप नाजूक आहे, त्यामुळे नर्सला मी इथे ठेवतोय. 24 तास लक्ष ठेवावं लागेल. आणि हो, तिची फिजिकली रिकव्हरी झाली, एकदा मानसोपचार करावे लागतील. तसं काय वाटलं तर मी आहे, फोन करा. आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं, मायेची माणसं तिच्या जवळ असणं गरजेचं आहे. थँक गॉड, आजचं मरण उद्यावर. नाही तसे ती इतक्या तोंड उघडेल असं वाटत नाही. पुरेसं धमकावलंय तिला. तशी डरपोकच आहे ती. पुढचं पुढे. पण या सगळ्यामुळे अक्षय तिच्या आणखीन जवळ गेलाय, ही चांगली गोष्ट नाहीये. ते कसं अवॉइड करता येईल ते बघायला. येस.